महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार हे जवळपास आता निश्चित झालंय। सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगत आहेत। एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की वेगळा निर्णय घेणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। असं असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत जाहीर वक्तव्य केलं। एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं, त्यांनी सत्तेत राहावं हा आमचा आग्रह असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले। मुख्यमंत्री शिंदे नाराज नसून कधीच ते नाराज होऊ शकत नाहीत। नाराज हा शब्द त्यांच्या जीवनातच नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले। त्यांनी फार खडतर प्रवास याच्या पूर्वी केलेले आहे आणि 2.5 वर्षामध्ये त्यांना जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे तर नाराज राहण्याचा प्रश्नच राहू शकत नाही। आमचा आग्रह हाच आहे की शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं, त्यांनी सत्तेत राहावं, उपमुख्यमंत्री व्हावं आणि पक्षाचं काम असतील तर आमच्यासारख्या शिलेदारांना त्यांनी आदेश करावे। त्यांनी जर सांगितलं तर पण तुमच्यावर जबाबदारी नाही, शिंदे साहेबच आम्ही करू। एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी मात्र बोचरी टीका केली। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आजारी आहेत, त्यांची प्रकृती नाजूक आहे, ते मंत्र्यांना सुद्धा भेटत नाही आहेत असं राऊत म्हणाले। त्यांना आता डॉक्टरांची गरज आहे की एखाद्या मांत्रिकाची गरज आहे असा सवाल राऊतांनी केला। एकनाथ शिंदेंना गृह आणि महसूल खाते मिळावं हे ते ठरवू शकत नाहीत, मोदी आणि शहाच ठरवतील असा टोलाही त्यांनी लगावला। शिंदेंकडे रुसवे, फुगवे आणि नंतर शरणागती याशिवाय पर्याय नसल्याचं ते म्हणाले। 5 तारखेला ते येत आहेत का शपथविधीला की एअर ॲम्ब्युलन्समधून त्यांना यावं लागेल अशा चिंतेमध्ये अनेक लोक आहेत। त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं। त्यांना डॉक्टराची गरज आहे का मांत्रिकाची गरज आहे? हा मांत्रिक अमित शहा पाठवतात की नरेंद्र मोदीजी पाठवतात त्यांना बरं करण्यासाठी? यांच्या अंगातली जी भूत संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजेत आता। आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीसजी करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे की हे ते ठरवणार आहेत का? हे ते ठरवू शकतात का? नाही, हे नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी ठरवणार। यांच्यासमोर कोणती हाडकं टाकायची आणि तरी काय चघळायचं हे यांच्या हातात नाहीये। यांच्या हातात फार तर रुसवे, फुगवे आणि मग शरणागती, या पलीकडे यांच्या हातात काही नाही।